तर चला विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासाला आपण लिव्हिंग वर्ल्ड हा टॉपिक पाहत होतो. याच्यामध्ये आपण पाहिले की आपल्या अवतीभोवती चारही बाजूला खूप मोठ्या प्रमाणामध्ये अबायोटिक आणि बायोटिक कंपोनंट आहे. म्हणजे आपल्या अवतीभोवती लिव्हिंग थिंग्स आहेत, तशा नॉन लिव्हिंग थिंग्स सुद्धा आहेत. आणि जेव्हा आपण लिव्हिंग थिंग्स बद्दल बोलतो, जेव्हा आपण नॉन लिव्हिंग थिंग्स बद्दल बोलतो, म्हणजे कुठल्या अशा गोष्टी आहेत का त्याच्यामुळे आपण लिव्हिंग थिंग्स म्हणतो, कुठल्या अशा गोष्टी आहेत का त्याच्यामुळे आपण त्या पर्टिक्युलर थिंग्सला नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणतो. म्हणजे व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक दॅट मेक लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड व्हॉट आर दोज कॅरेक्टर्स that makes non-living organism or non-living things. We have seen certain characteristics of living organism. Most noticeable these are: first one is growth, second one is reproduction, third one is metabolism, next one is consciousness. Next one is consciousness. Out of these we have seen growth, it is shown by living as well as non-living things. Reproduction, it is a characteristic of living things. But there are certain living organisms which do not reproduce at all. We have seen examples of mule, sterile worker bees as well as infertile human couples. Means even though they are living, they do not reproduce. Means like to that of growth, reproduction, it cannot be also taken as a definite characteristic of living organism. But as far as metabolism and consciousness are concerned, these are definite characters of living organism. They are defining properties of living organism. No metabolic activities, these are shown by non-living things, and consciousness, it is not also reported from non-living things. Now we will continue this topic. That is, there is an immense diversity in living organism. Next point, that is, there is immense diversity. There is immense diversity in living organism. In living organism. आता पहिल्यांदा शब्द घ्या की इमेन्स म्हणजे काय. इमेन्स म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये, भरपूर प्रमाणामध्ये काय आपल्या अवतीभोवती जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे यांच्यामध्ये डायव्हर्सिटी आहे. डायव्हर्सिटी म्हणजे याला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड ॲज डिफरन्सेस. दॅट इज कॉल्ड ॲज डिफरन्सेस किंवा डिफरंट फॉर्म्स म्हणूया. मराठीमध्ये याला आपण विविधता म्हणतो. एक लक्षात घ्या, सो फार सायंटिस्ट हॅव डिस्कवर्ड, दे हॅव आयडेंटिफाईड, दे हॅव क्लासिफाईड, दे हॅव डिस्क्राइब्ड अँड दे हॅव नेम्ड देयर आर अबाउट 1.7 मिलियन स्पेसीज. देयर आर 1.7 मिलियन स्पेसीज. आउट ऑफ दिस 1.2 million these are animal species and 0.5 million these are plant species. These are plant species. आता हा डाटा म्हणजे सायंटिस्टने डिस्कवर केले, आयडेंटिफाय केले, त्यांचं क्लासिफिकेशन केले, त्यांचं डिस्क्रिप्शन केले, त्यांना नावं दिली. अशा एकूण स्पेसीज किती आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या? 1.7 मिलियन स्पेसीज. म्हणजे जवळपास 17 लाख. किती? 17 लाख. याच्यापैकी ॲनिमलच्या डिस्कवर केलेल्या स्पेसीज किती आहेत? 1.2 मिलियन, म्हणजे जवळपास 12 लाख. आणि प्लॅन्टच्या स्पेसीज किती आहेत? 5 लाख. मी स्पेसीज म्हणतोय, इंडिव्हिज्युअल नाही. इंडिव्हिज्युअल तर एवढेच का ते आपल्या अकलीच्या बाहेर आहे. 12 लाख स्पेसीज आहेत ॲनिमलच्या, 5 लाख स्पेसीज आहेत प्लॅन्टच्या. म्हणजे एवढ्या प्रकारचे ॲनिमल्स आणि प्लॅन्ट आपल्याला माहित आहेत, आपल्या अवतीभोवती आहेत. बरं, दुसरी गोष्ट, ही सगळी सारखी आहेत का? नाही. त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगळेपण आहे. एक दुसऱ्यापेक्षा वेगळे आहे, एक दुसऱ्यापेक्षा वेगळे आहे. इव्हन ह्युमन बिईंग मध्ये बघा, इव्हन ह्युमन बिईंग मध्ये कुठल्याही दोन व्यक्ती एक दुसऱ्याच्या सारख्या नाही किंवा एक दुसऱ्याची एक्झॅक्ट कॉपी नाही. म्हणजे त्यांच्यामधली झाली डायव्हर्सिटी. काय झाली? डायव्हर्सिटी. तर आपण काय म्हणतोय की आपल्या अवतीभोवती जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, आपल्या चारही बाजूला, आपल्या चारो तरफ जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय आहे? डायव्हर्सिटी.
खूप मोठ्या प्रमाणामध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज इमेन्स डायव्हर्सिटी. दॅट इज इमेन्स डायव्हर्सिटी म्हणजे जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्या अवतीभोवती आहेत हे सगळे एक दुसऱ्यापासून कसे वेगळे आहेत, एक दुसऱ्यापासून कसे वेगळे आहेत. देन देयर इज अनदर पॉइंट, that is since time immemorial, since time immemorial variety of organisms are living together on earth. आता हा जर पॉइंट समजून घ्यायचा तर आपल्याला काय करावं लागेल, अर्थचं ओरिजिन पाहावं लागेल. यांचं म्हणणं आहे की सिन्स टाइम इममेमोरियल म्हणजे आपल्याला आठवत नाही असा काळ, काय आपल्या आठवणीच्या बाहेरचा काळ, म्हणजे खूप दिवसापासून, खूप कालावधीपासून, लाखो करोडो वर्षापासून हे सगळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, डायव्हर्स ऑर्गॅनिझम, हे जे सगळे वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स आहेत, आपल्याला आठवणार नाही एवढ्या मोठ्या काळापासून, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो लाखो करोडो वर्षापासून हे डायव्हर्स ऑर्गॅनिझम कुठे राहत आहेत, अर्थवरती राहत आहेत. आता तुम्ही म्हणा लाखो करोडो, एक लक्षात घ्या, युनिवर्स जर आपण पाहिलं, काय युनिवर्स म्हणजे याला आपण काय म्हणतो, विश्व म्हणतो, याला आपण ब्रह्मांड म्हणूया, काय ब्रह्मांड. याची निर्मिती कधी झाली, 20 बिलियन इयर्स अगो, 20 बिलियन इयर्स, 20 बिलियन इयर्स, म्हणजे 20,000 मिलियन वर्ष. आणि पृथ्वीची निर्मिती कधी झाली, पृथ्वीची निर्मिती झाली 4.6 बिलियन इयर्स आहे. आणि पृथ्वीवरती पहिल्या जीवाची निर्मिती, फर्स्ट लाईफ, 3 बिलियन इयर्स आहे. म्हणजे 3 बिलियन म्हणजे 3,000 मिलियन वर्षापूर्वी पृथ्वीवर पहिल्या दिवशी. बघा विश्वाची निर्मिती कधी झाली, 20,000 मिलियन वर्षापूर्वी. पृथ्वीची निर्मिती कधी झाली, 4,600 मिलियन वर्षापूर्वी. आणि पृथ्वीवर पहिल्या जीवाची निर्मिती कधी झाली, 3,000 मिलियन वर्षापूर्वी. म्हणजे असं मी म्हणलं की लाखो करोडो वर्षापासून काय या पृथ्वीवरती वेगवेगळे जीव राहत आहेत. आता लाखो करोडो वर्षापूर्वीचा हा जो काळ आहे तो आपल्या आठवणीत राहण्याच्या पलीकडचा आहे. आपण आठवणीत ठेवू शकत नाही असा हा कालखंड आहे. म्हणजे लाखो करोडो वर्षापासून हे सिन्स टाइम इममेमोरियल व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम दे आर लिव्हिंग टुगेदर ऑन अर्थ. म्हणजे कुठे राहत आहे, अर्थ वरती राहत आहे, आपल्या अर्थ प्लॅनेट वरती राहत आहे. अगदी आपल्याला आठवणार नाही एवढ्या मागच्या कालखंडापासून काय ते इथे राहत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, त्यांच्यामधलं इंटर रिलेशन पाहिजे. इन ऑर्डर टू अंडरस्टँड interrelation between living and non-living, as well as two living beings or groups, their systematic study is essential. Their systematic study is essential. आता लाखो करोडो वर्षापासून वेगवेगळे जीव काय होत आहे, म्हणजे ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील, या पृथ्वीवरती राहत आहेत. मग जर हे पृथ्वीवरती एकत्र राहत आहेत तर यांच्यामध्ये काहीतरी इंटर रिलेशन असलं पाहिजे. काहीतरी इंटर रिलेशन असलं पाहिजे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की इन ऑर्डर टू अंडरस्टँड इंटर रिलेशन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग, दोन लिव्हिंग थिंग मध्ये काय इंटर रिलेशन आहे, दोन लिव्हिंग थिंगचा एकमेकावरती कसा प्रभाव पडतोय. आता बघा, समजा ए नावाचा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, बी नावाचा लिव्हिंग ऑर्गॅनिझम, या दोघांचा एकमेकावरती म्हणजे ए नावाच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा इफेक्ट बी नावाच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती उलट काय करणार, हा बी सुद्धा त्याच्यावरती काय करणार, इफेक्ट म्हणजे प्रभाव पाडणार.
म्हणजे या दोघांचा एकमेकावरती काय प्रभाव आहे त्याला म्हणायचं इंटर रिलेशन. आलं लक्षामध्ये? दोघांचा एकमेकावरती काय प्रभाव आहे. एक लिव्हिंग आहे, दुसरे नॉन लिव्हिंग आहे. समजा सी हा लिव्हिंग आहे, डी हा नॉन लिव्हिंग आहे. यांचा एकमेकावरती काय प्रभाव आहे याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्याला माहित असलं पाहिजे. काय माहित असलं पाहिजे. आलं लक्षामध्ये? म्हणजे एक लक्षात घ्या, जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत कळत नकळत का होईना, डायरेक्ट नसेल का पण इनडायरेक्ट का होईना, एका लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती प्रभाव पडतो. काय होतो? प्रभाव पडतो. आता साधी गोष्ट कन्सिडर करा. समजा मी मांसाहारी आहे. काय? मांसाहारी आहे. मग मांसाहारी जर असेल तर मी समजा बकरी खाईल किंवा कोंबडं वगैरे खाईल, तर माझा त्याच्यावरती काय होतो? प्रभाव पडतो. माझा त्याच्यावरती प्रभाव पडतो. आता समजा शेळी मेंढी असेल, ही लिव्हिंग प्लांट वरती फिडिंग करते, म्हणजे त्या प्लांट वरती सुद्धा काय होतो? त्या शेळी मेंढीचा प्रभाव पडतो. आणि जेव्हा प्लांट मटेरियल कमी असेल तर त्याचा उलट प्रभाव कुणावरती पडणार? शेळीवरती. म्हणजे सगळ्यांचं एकमेकांमध्ये काय इंटर रिलेशन आहे. मग लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम बरोबर इंटर रिलेशन काय हे आपल्याला स्टडी करायचंय, किंवा दोन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधलं इंटर रिलेशन आपल्याला स्टडी करायचंय. काय? दोन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधलं इंटर रिलेशन स्टडी करायचे, तर त्यांची सिस्टेमॅटिक स्टडी काय करावं लागेल? आपल्याला करावं लागेल. म्हणजे डिटेल माहिती आपल्याला द्यावी लागेल. जेव्हा आपण दोन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये नेमकं इंटर रिलेशन काय हे फाइंड आउट करतोय, जेव्हा लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग मध्ये इंटर रिलेशन काय आहे, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग मध्ये इंटर रिलेशन आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये इंटर रिलेशन आहे, पण हे जर आपल्याला माहित करून घ्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? त्यांची सिस्टेमॅटिक स्टडी करावं लागेल. काय करावं लागेल? सिस्टेमॅटिक स्टडी करावं लागेल. लक्षात आलं? इन ऑर्डर टू अंडरस्टँड इंटर रिलेशन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग, आपल्याला लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग मधलं इंटर रिलेशन फाइंड आउट करायचं, किंवा आपल्याला दोन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधलं किंवा वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या ग्रुप मधलं इंटर रिलेशनशिप फाइंड आउट करायचंय, तर आपल्याला त्यांची काय करावं लागेल? सिस्टेमॅटिक स्टडी करावं लागेल. चला नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. से दिस डाटा is also important in various industries and agriculture. आता तुम्ही म्हणाल लिव्हिंग ऑर्गॅनिझमची स्टडी आणि त्याचा उपयोग वेगवेगळ्या इंडस्ट्रीज मध्ये आणि ऍग्रीकल्चर मध्ये नेमका होतो का? बिलकुल होतो. कसा होतो ते तुम्हाला सांगा. आपण त्यांची सिस्टेमॅटिक स्टडी करतोय. म्हणजे तुमच्या लक्षात येते का? आपण सिस्टेमॅटिक स्टडी करतोय म्हणजे आपण काय करतोय? त्यांची आखी खानदान शोधून काढतोय, त्यांच्याबद्दलची आपण डिटेल माहिती शोधून काढतोय. काय करतोय? डिटेल माहिती शोधून काढतोय. म्हणजे मला काय म्हणायचंय की आपल्याला आपल्या बाजूला असणारा शेजारी त्याच्याबद्दल सगळं माहित करून घेतो का नाही आपण? माणसाची चौकस बुद्धी आहे, त्याच्याबद्दल आपण माहित घेतो. म्हणजे याचा अर्थ सरळ असा आहे की जर हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्या चारो तरफ आहेत, आपल्या जो बाजूने आहेत, आपल्या आजूबाजूला आहेत, तर आपल्याला त्यांच्याबद्दल काय करायचंय? डिटेल स्टडी करायची. आणि डिटेल किंवा सिस्टमॅटिक स्टडी करतो म्हणजे त्यांचा आपण काय करतो? त्यांचा आपण डाटा, त्यांची आपण सगळी इत्थंभूत माहिती जमा करतोय. मग हा जो डाटा आहे, हाच डाटा कुठे? वेगवेगळ्या इंडस्ट्रीज मध्ये किंवा ऍग्रीकल्चर फील्ड मध्ये याचा वापर होतो. आता तुम्ही म्हणाल इंडस्ट्री मध्ये कसा? एक लक्षात घ्या. आता मला लॅक्टिक ऍसिड तयार करायचं. काय करायचंय? लॅक्टिक ऍसिड. तर लॅक्टिक ऍसिड तयार करणारे स्पेसिफिक ऑर्गॅनिझम आहे. एक विशिष्ट प्रकारचा बॅक्टेरिया आहे. कुठला? लॅक्टिक ऍसिड तयार करायचे तो बॅक्टेरिया आहे. आणि हे लॅक्टिक ऍसिड मला काय करायचंय? खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार करायचे, इंडस्ट्रीज मध्ये तयार करायचे, अख्ख्या जगाला मला काय करायचे? सप्लाय करायचे. उदाहरण सांगतो बरं का. माझी काही फॅक्टरी नाही, तुम्हाला सरची फॅक्टरी दिसते काय नाही, तर काही नाही अजिबात. पण एक उदाहरण घेतलं की एका विशिष्ट प्रकारच्या बॅक्टेरियापासून मला काय करायचंय? लॅक्टिक ऍसिड तयार करायचं. हे लॅक्टिक ऍसिड अख्ख्या जगाला पुरवायचं, अख्ख्या जगामध्ये त्याचा सप्लाय करायचा. तर मग मला लॅक्टिक ऍसिड तयार करणाऱ्या बॅक्टेरियाबद्दल काय माहित पाहिजे? डिटेल माहित पाहिजे. काय माहित पाहिजे? डिटेल माहित पाहिजे. बरोबर आहे की नाही? मला दुसरा आणखी कुठला एखादं ब्युट्रिक ऍसिड तयार करायचे, तर क्लॉस्ट्रिडियम सारखा फंगस त्याची मला डिटेल माहिती पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हा जो डाटा आपण वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा कलेक्ट करतोय त्यांचा इंडस्ट्रियल यूज आहे.
इंडस्ट्रीमध्ये आपण लार्ज स्केल प्रोडक्शनसाठी त्यांना वापरू शकतो. एवढंच नाही तर हा डाटा आपल्याला ऍग्रीकल्चर फील्डमध्ये सुद्धा उपयोगाला येईल. काय म्हणतो? ऍग्रीकल्चर फील्डमध्ये. आता तुम्ही म्हणाल ऍग्रीकल्चर फील्डमध्ये कसं? आता समजा इथं माझी ही शेती आहे. काय ही शेती? मी इथं काय केले? एक गव्हाचे प्लॅन्ट लावले, म्हणजे गहू पेरलाय. काय पेरलाय? गहू पेरलाय. पण या गव्हावरती काय करतोय? हा एक इन्सेक्ट पेस्ट आहे. समजा हा इन्सेक्ट पेस्ट आहे. हा काय करतोय? माझ्या गव्हाचं नुकसान करतोय. काय करतोय? माझ्या गव्हाचं नुकसान करतोय. मग मला हे माहिती आहे का या पेस्टवरती फिडिंग करणारा आणखी एक दुसरा इन्सेक्ट आहे. हा समजा दुसरा इन्सेक्ट आहे. हा काय करणार? फक्त याच्यावरती फिडिंग करणार, याला डिस्ट्रॉय करणार, याला डिस्ट्रॉय करणार, याला डिस्ट्रॉय करणार. पण तो माझ्या गव्हावरती अटॅक करतोय का? नाही, गव्हावरती अटॅक करतोय. मला माहित झालं की हा इन्सेक्ट मला युजफुल आहे. यालाच आपण इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणतो, एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणतो. काय म्हणतो? एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणतो. आता तुम्ही बघा, हा समजा इन्सेक्ट पेस्ट आहे. तो माझ्या व्हीट वरती त्यानं अटॅक केला, तो नुकसान करणार. पण मला माहिती आहे की हा दुसरा एक असा इन्सेक्ट आहे, तो जर मी इथे इंट्रोड्यूस केला तर तो काय करेल? यांना खाऊन टाकेल. माझ्या पिकाचं नुकसान होईल का? माझा काही खर्च वगैरे झालाय का? बिलकुल नाही. मी इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड वापरले का? नाही, कारण मला नॉलेज आहे, माझ्याकडे तो डाटा आहे की अमुक एक इन्सेक्ट या इन्सेक्टला काय करणार आहे? डिस्ट्रॉय करणार आहे. काय करणार आहे? डिस्ट्रॉय करणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपल्या अवतीभोवती खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्सेक्ट आहेत, इन्सेक्ट पेस्ट आहेत. जे इन्सेक्ट पेस्ट आहेत ते काय करतात? आपल्या पिकाचं नुकसान करतायत. पण जे पिकाचं नुकसान करतायत त्यांच्यावरती किंवा त्यांना खाऊन टाकणारे दुसरे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्सेक्ट आपल्या अवतीभोवती आहेत. काय? आपल्या अवतीभोवती आहेत. आणि एक समजून घ्या, जेव्हा आपण इन्सेक्ट पेस्टला किल करण्यासाठी आपण वेगवेगळी पिकं फवारतो का नाही? वेगवेगळ्या प्रकारची औषधं फवारतो, इन्सेक्टिसाइड फवारतो, पेस्टिसाइड फवारतो, हार्बिसाइड फवारतो. त्याच्यावरती विडीसाइडचा आपण फवारा देतो. कशासाठी? इन्सेक्ट पेस्टला मारण्यासाठी. पण इन्सेक्ट पेस्ट बरोबर जे आपल्याला युजफुल आहे, जे आपल्याला युजफुल आहे, जे आपल्या क्रॉप प्लॅनवरती अटॅक करत नाहीत, आपण त्यांना सुद्धा मारतो. त्यांना सुद्धा मारतो. म्हणजे जे आपल्याला युजफुल आहे, जे आपल्या क्रॉप प्लॅनवरती अटॅक करत नाही, त्यांची सुद्धा एक तक्रार आहे. हे सुद्धा आपल्याला विचारतायत किंवा आम्ही तुमच्या क्रॉप प्लॅनवरती अटॅक केलं नाही, आम्ही तुमच्या क्रॉप प्लॅनचं कुठलं नुकसान केलं नाही, उलट जे नुकसान करतायत त्यांना आम्ही खाऊन टाकतोय. म्हणजे आम्ही तुम्हाला बेनिफिशियल आहोत, आम्ही तुम्हाला युजफुल आहोत, तरी सुद्धा तुम्ही विनाकारण आम्हाला मारतायत. आहे का नाही? आता बोलता येत नाही त्यांना, तो भाग वेगळा. नाही तर त्यांनी आपल्या घरावरती मोर्चा काढला असता, सकाळी सकाळी आपल्या घराचा दरवाजा वाजवला असता. तर लक्षात आलं ना? तर वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये त्याचा वापर होतो, वेगवेगळ्या ऍग्रीकल्चर फील्डमध्ये सुद्धा काय होतो? त्याचा वापर होतो, जो काही डाटा आपण कलेक्ट केलाय त्याचा. देन नेक्स्ट पॉइंट, that is intensive laboratory and field studies in order to identify and classify organisms, forms strong basis for meaningful study of living organism. Meaningful study of living organism. आता इथे इंटेन्सिव्ह लॅबोरेटरी अँड फील्ड स्टडी. आता लॅबोरेटरी स्टडी म्हणजे एक अमुक एक प्लॅन्ट आहे. समजा एक प्लॅन्ट आहे, हे प्लॅन्ट याची मला स्टडी करायची. आता हे प्लॅन्ट मला लॅबोरेटरीमध्ये अवेलेबल आहे. मग मी याची स्टडी कुठे जाऊन करणार? डिटेल स्टडी कुठे जाऊन करणार? जिथं ते आहे तिथे. समजा ते पारनेरच्या साईडला आहे, समजा जामखेडच्या साईडला आहे, समजा राहुरी साईडला आहे, तर तिथं फील्ड वरती जाऊन मी त्याची स्टडी करणार. त्याला म्हणायचं फील्ड स्टडी. काय म्हणायचं? फील्ड स्टडी.
आणि जर समजा त्याला मी तिथून उचलून लॅबोरेटरीमध्ये आणलं, लॅबमध्ये आणलं, तर त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड लॅबोरेटरी स्टडी. The intensive laboratory and field studies in order to identify and classify organism form strong basis for meaningful study of living organism. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमची स्टडी करायची, तर एक तर म्हणजे तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम मला आयडेंटिफाय करायचा आहे, तो क्लासिफाय करायचा आहे, तो डिस्क्राईब करायचा आहे. म्हणजे मी इथं बसून हे करू शकेल का? नाही, इथं बसून करू शकेल. तुम्ही मला सांगितलं की सर अमुक एक प्लॅन्ट आहे जे कधीच आम्ही पाहिलं नाही, पण ते आम्ही पाहिले. मी म्हणलं कुठे, तर तुम्ही म्हणले समजा राहुरी साईडला आहे, तर मी इथं बसून त्याचा स्टडी करू शकेल का? त्याचं डिस्क्रिप्शन करेल का? त्याचं क्लासिफिकेशन करू शकत नाही, त्याचं आयडेंटिफिकेशन करू शकत नाही. मग मला तिथं फील्डवरती जावं लागेल, जिथं ते प्लॅन्ट आहे तिथं त्याला म्हणायचं फील्ड स्टडी. आणि तिथून उचलून जर मी लॅबोरेटरीमध्ये आणलं तर दॅट इज कॉल्ड लॅबोरेटरी स्टडी. दॅट इज कॉल्ड लॅबोरेटरी स्टडी. म्हणजे कुठलेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील, ते प्लॅन्ट असू द्या किंवा ॲनिमल असू द्या, त्यांची डिटेल स्टडी करायची असेल तर दोन गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या. सगळ्यात मेन म्हणजे एक लॅबोरेटरी स्टडी आणि दुसरं म्हणजे फील्ड स्टडी. दुसरं म्हणजे फील्ड स्टडी. लेट्स से देयर इज अ नेक्स्ट पॉइंट, दॅट इज if we needs to study diversity in organisms, say certain aids called taxonomic aids can be used. समजा अशी कल्पना करा की मला हे जे काही वेगवेगळे डायव्हर्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, हे डायव्हर्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्टडी करायचे, तर मला कुणाची ना कुणाची मदत घ्यावी लागेल. काय करावे लागेल? कुणाची ना कुणाची मदत घ्यावी लागेल. मग कुणाची ना कुणाची मदत घ्यावी. तुम्ही शब्द ऐकला ना, एड्स नाही बरं, ही वेगळी टर्म आहे. तुम्ही फर्स्ट एड ऐकून आहात, तुमच्याकडे बॉक्स वगैरे असतो, तुम्हाला जखम वगैरे झाली तर तिथं समजा काही पट्टी वगैरे असेल, डेटॉल वगैरे असेल, त्या बॉक्समध्ये असते. म्हणजे दवाखान्यात जाण्यापूर्वी तुम्हाला तो मदत करतोय, म्हणून त्याला म्हणायचं फर्स्ट एड, पहिल्यांदा. बरोबर आहे? तसं मला जर समजा एखादा प्लॅन्ट आहे, एखादा ॲनिमल आहे, त्याला स्टडी करायचंय आणि त्याला स्टडी करायची, तर मला काय कुणाची ना कुणाची मदत घ्यावी लागेल. मी काही साक्षात परमेश्वर नाही, ते काही प्लॅन्ट किंवा ॲनिमल माझ्या स्वप्नात आलं नाही. म्हणजे कुणाची ना कुणाची मी मदत घेणार, कुणाची ना कुणाची मला त्याच्या आयडेंटिफिकेशनसाठी, त्याच्या क्लासिफिकेशनसाठी काय होणार? मदत होणार. मग जी मदत करणारी साधनं मदत करणारी जी साधनं आहे त्यांना आपण काय म्हणतो? दीज आर कॉल्ड टॅक्सॉनॉमिक एड्स, किंवा त्यांना आपण टॅक्सॉनॉमिकल एड्स. लक्षात आलं ना? एखादा प्लॅन्ट असेल, एखादा ॲनिमल असेल, मला त्याची डिटेल स्टडी करायची आणि ही स्टडी करताना मला ज्याचा फायदा होईल, ज्याचा उपयोग होईल, जे मला मदत करेल, मी त्याला काय म्हणणार? टॅक्सॉनॉमिकल एड्स म्हणणार. काय म्हणणार? टॅक्सॉनॉमिकल एड्स. मग टॅक्सॉनॉमिकल एड्स कुठले आहेत हे आपल्याला बघावं लागणार आहे. कुठल्या टॅक्सॉनॉमिकल एड्स आहेत की आपल्याला त्यांची मदत होते. तर से these taxonomical aids they includes herbarium. Then second one, that is botanical gardens. Then museums, and next point, that is biodiversity parks, etc. मग मला डिटेल स्टडी करायची आहे, ते प्लॅन्ट असेल, ते ॲनिमल असेल, तर मला कुणाकुणाची मदत होणार? तर मला बोटॅनिकल गार्डनची मदत होणार, मी हर्बॅरियमची मदत घेणार, मी म्युझियमची मदत घेणार, मी बायोडायव्हर्सिटी पार्क घेणार, याची मदत घेणार. म्हणजे थोडक्यामध्ये टॅक्सॉनॉमिकल एड्स आहे. गडबड करायची नाही, पुढे येणारच आपण त्यांच्याकडे. परत तुम्हाला प्रश्न पडला असेल हर्बॅरियम काय, बोटॅनिकल गार्डन काय, तेच सांगायचे आहे, तेच सांगायचे. तर याच्यामध्ये आपल्याला पहिला मुद्दा पाहायचा आहे, कुठला? हर्बॅरियम. कुठला? हर्बॅरियम. आता बघा, इथपर्यंत जे काही मी तुम्हाला सांगितलं ही एक जनरल आउटलाईन आहे. काय?
जनरल, आणि आपल्याला माहित तर पाहिजे ना आपल्याला काय करायचं आहे, बरोबर आहे नाही? अंधारात चाचपडण्यात फायदा आहे का? नाही. आपल्याला माहित पाहिजे काय करायला आपण चाललो, मग आपण कशासाठी चाललो. आता हा जो एवढा भाग पाहिला तो कशासाठी पाहिला, आपल्याला एक टॅक्झॉनॉमिकल एड्स पाहिजे. आता याच्यामध्ये पहिला जो टॅक्झॉनॉमिकल एड्स आहे सेम, दॅट इज कॉल्ड ॲज हर्बॅरिया. दॅट इज कॉल्ड ॲज हर्बॅरिया. आता हर्बॅरिया काय? हर्बॅरियम असे एक सीट असतं. काय असतं? सीट असतं. याच्यावरती आपण काय करतो, ड्राईड प्लांट मटेरियल प्रिझर्व करून ठेवतो. काय करतो? ड्राईड प्लांट मटेरियल प्रिझर्व करतो. आता तुम्ही म्हणाल काय प्रिझर्व करून ठेवायचं? बाय चान्स समजा तुम्ही तुमच्या कॉलेजच्या लॅबोरेटरीमध्ये गेले आणि तुमच्या मनामध्ये प्रश्न आला की आपण आयुष्यामध्ये आंब्याचं झाड किंवा लिंबाचं झाड कधी पाहिलंच नाही, किंवा समजा लिंबाच्या झाडाची पानं तुम्हाला माहित नाहीत. काय नाही? लिंबाच्या झाडाची पानं तुम्हाला माहित नाही. मग तुम्हाला क्विक रेफरन्स सिस्टीम जर कोण देत असेल तर ते म्हणजे हर्बॅरियम. मग तुम्ही कॉलेजमध्ये आहे तर पटकन तुम्ही कॉलेजची जी लायब्ररी असते हर्बॅरियम, या हर्बॅरियम मध्ये जाऊन काय करणार, तिथून ते सीट काढून बघणार, तिथे तुम्हाला त्या झाडाची पानं चिटकवलेली दिसणार. आलं लक्षामध्ये? काय केलेलं असणार? चिटकवलेलं असतं. म्हणजे इथं बघा, समजा याच्यामध्ये काय, हे असं एक हर्बॅरियम सीट आहे, हर्बॅरियम सीट. आणि याच्यावरती काय केले, हे बघा, हे अशी याची पाने आहेत. मी काय केले, याला प्रेस करून ठेवले. हे झालं हर्बॅरियम. आहे हर्बॅरियम. आता हर्बॅरियम ॲनिमल साठी वापरतात का? बिलकुल नाही. कुणासाठी वापरतात? फक्त प्लांट्स. मुद्दा क्लिअर करून घ्या. हर्बॅरियम असेल, बोटॅनिकल गार्डन असेल, हे फक्त प्लांट साठीच आहे. कशासाठी? प्लांट साठी. म्युझियम प्लांट आणि ॲनिमल दोन्हीसाठी आहे. प्लांट आणि ॲनिमल दोन्हीसाठी. आणि बायोडायव्हर्सिटी पार्क सुद्धा दोन्हीसाठी आहे. तर आपण जे हर्बॅरियम पाहतोय, तर हर्बॅरियम ही प्लुरल टर्म आहे. आणि हर्बॅरियम म्हणजे काय? एक सिंग्युलर टर्म. काय? सिंग्युलर टर्म. आता इथे बघा, याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एक टर्म वाईन कुणी केली आहे बघूया. से द टर्म was coined. Term Herbaria was coined by Python D. Tournefort in the book Elements. या पुस्तकामध्ये हा टॅक्झॉनॉमिस्ट आहे. काय? टॅक्झॉनॉमिस्ट आहे. पायथॉन डी टोर्नफोर्ड याने पहिल्यांदा नाव वापरलं हर्बॅरियम. आलं लक्षामध्ये? हे नाव कुणी शोधून काढलं? हे नाव कुणी दिलं? हे नाव दिलं पायथॉन डी टोर्नफोर्ड. कुठल्या पुस्तकामध्ये त्याचा वापर केला? त्याचं एक पुस्तक आहे एलिमेंट्स. अँड से द आर्ट ऑफ हर्बॅरियम. आर्ट ऑफ हर्बॅरियम was initiated by Italian taxonomist Luca Ghini during 1490 to 1556 हा याचा पिरियड आहे. आलं लक्षात आहे? म्हणजे नाव दिलं कुणी? हर्बॅरियम. हे टर्म कॉइन कुणी केली? हर्बॅरियम. पण हर्बॅरियम तयार करण्याची जी कला आहे, हर्बॅरियम तयार करण्याची जी सुरुवात आहे, ही सुरुवात कुणी केली? एक इटालियन टॅक्झॉनॉमिस्ट आहे ल्यूका गिनी. हा इटालियन टॅक्झॉनॉमिस्ट आहे. त्याने हर्बॅरियम तयार करण्याची पद्धत सुरू केली. आणि हे जे हर्बॅरिया आहे, से these herbaria are effective tools. These herbaria, they are effective tools in taxonomic study. म्हणजे वेगवेगळे प्लांट जे आहेत, त्या वेगवेगळ्या प्लांटचे आपल्याला स्टडी करायचे. त्याच्यासाठी हर्बॅरियमचा खूप उपयोग होतो. एक क्विक रेफरन्स सिस्टीम आपल्याला मिळते. आलं लक्षामध्ये? क्विक रेफरन्स सिस्टीम आपल्याला या हर्बॅरियममध्ये मिळते. आता नेमका हर्बॅरियम म्हणजे काय बघा. से अ हर्बॅरियम
essentially herbarium essentially is dried plant specimen dried plant specimen that is pressed treated याला ट्रीट केल्यानंतर and mounted on standard size sheet for future study. Standard size sheet which is preserved for future study. पुढे कधी याचा आपल्याला काय करता येईल अभ्यास करता येईल. मी दोन वर्ड ऍड करते. पुढे कधी याचा अभ्यास करता येईल म्हणून आपण काय केले ते प्लांट मटेरियल प्रिझर्व करून ठेवले. आता बघा हर्बॅरियम इसेन्शियली ड्राईड प्लांट स्पेसिमन. आता हे प्लांट स्पेसिमन आहे. अख्खं प्लांट तर तुम्ही आणू शकत नाही बरोबर आहे की अख्खं प्लांट तर आणू शकत नाही. म्हणजे पुढे जर एखादी फांदी वगैरे काय करणार तुम्ही त्याची घेऊन येणार. आता फांदी आणल्यानंतर आपल्याला काय करायचं ती ड्राय करायची. त्याच्यामध्ये जे टिश्यू वगैरे आहे त्याची डेथ घडवून आणायची. काय करायची डेथ घडवून आणायची आणि ड्राय केल्यानंतर आता इथं बघा समजा हे बघा हे 12वीचं जुनं बायोचं पुस्तक आहे. याला तुम्ही थोडा वेळ हर्बॅरियम सीड कन्सिडर करा आणि हे प्लांट मटेरियल आहे. हे प्लांट मटेरियल मी ड्राय केल्यानंतर याच्यावरती प्रेस करून काय केलं बसवलं म्हणजे ड्राईड प्लांट स्पेसिमन विच इज प्रेस्ड देन ट्रीटेड. आता ट्रीटेड म्हणजे एक लक्षात घ्या. आता मी याच्यावरती प्रेस केलं याच्यावरती चिटकवलंय पण याला कुठलं फंगल इन्फेक्शन वगैरे होऊ नये म्हणून मी याच्यावरती काय करणार त्याला पण काय म्हणतो मर्क्युरी क्लोराईड काय करणार याच्यावरती असं लावून घेणार म्हणजे याला कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होणार नाही. हे खराब होणार नाही. म्हणजे प्रेस्ड ट्रीटेड अँड माउंटेड ऑन स्टँडर्ड साईज. आता स्टँडर्ड साईज आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दिली नाही पण याची जर साईज पाहिली तर साधारणतः साईज जर तुम्हाला सांगायची झाली तर 11.5 इंच टू 16.5 इंच ही एवढी याची स्टँडर्ड साईज आहे. स्टँडर्ड साईज असं कन्सिडर करा. थोडा वेळ पुट्टा कन्सिडर करा. या पुट्ट्यावरती आपण काय केलं वाळवलेलं ड्राय केलेलं प्लांट मटेरियल चिटकवलंय. काय केलंय चिटकवलंय त्याला म्हणायचं हर्बॅरियम. आता तुम्ही म्हणाल का चिटकवलं बाकीचे उद्योगधंदे नाहीत का त्यासाठी नाही. आपल्याला नंतर भविष्यामध्ये कधी याची स्टडी करायची गरज पडली आपल्याला किंवा दुसऱ्या कुणाला तर हे प्लांट मटेरियल ताबडतोब अवेलेबल होईल का नाही म्हणून याला आपण काय करतो हर्बॅरियमच्या फॉर्म मध्ये ठेवतो. तर यांनी काय केले हर्बॅरियम इसेन्शियली ड्राईड प्लांट स्पेसिमन दॅट इज प्रेस्ड ट्रीटेड अँड माउंटेड ऑन स्टँडर्ड साईज सेट विच इज प्रिझर्व फॉर फ्युचर स्टडी. आता हर्बॅरियम सीड तयार केलं आणि नंतर काय केलं त्याला ठेवून दिलं. मला लक्षामध्ये त्याला ठेवून दिलं. आता पुढे जाऊन आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये से डेट ऑफ कलेक्शन then place of collection then detailed classification then ecological peculiarities and characters of plants are also recorded on same sheet. आता इथे डेट ऑफ कलेक्शन कुठल्या तारखेला कलेक्ट केले समजा आज तारीख किती आहे आज तारीख समजा 18 सप्टेंबर आहे. इथं तारीख लिहिणार तुम्ही इथं तारीख लिहिली 18 सप्टेंबर. प्लेस ऑफ कलेक्शन
कुठून कलेक्ट केले? समजा कलेक्ट केले अहमदाबादहून, दिल्लीहून. नको इतक्या लांब जायचं नको, कोरोनाचा काळ आहे. आपण इथंच जवळ कुठलं तरी काय करूयात, आपण कलेक्ट केले समजा राहुरीमधून. जिथनं कलेक्ट केले तिथलं नाव लिहिलं. नंतर त्याचं डिटेल क्लासिफिकेशन आपण इथे लिहिणार. काय करणार? डिटेल क्लासिफिकेशन. त्याचे इकॉलॉजिकल पेक्युलॅरिटीज काय, त्याची वैशिष्ट्ये काय ते आपण इथं लिहिणार. काय करणार? इथं लिहिणार. नंतर त्याचे कॅरेक्टर काय ते आपण सगळं इथे लिहितो. म्हणजे डेट ऑफ कलेक्शन असेल, प्लेस ऑफ कलेक्शन असेल, डिटेल क्लासिफिकेशन असेल, इकॉलॉजिकल पेक्युलॅरिटीज असतील किंवा कॅरेक्टर्स ऑफ प्लांट, they are also recorded on same scene. Then another point, that is the local names and name of collector may be added. Name of collector may be added. आता लोकल नेम म्हणजे लोकल नेम्स. अरे बाबा, एका पर्टिक्युलर रिजन मध्ये, एका पर्टिक्युलर लोकॅलिटी मध्ये आपण दिलेली नाव. काय? आपण दिलेली नाव. म्हणजे तुम्ही बघा, एखादा प्लॅन जर असेल तर त्या प्लॅनला मराठवाड्यामध्ये एक विशिष्ट नाव असेल, पश्चिम महाराष्ट्रात त्याला दुसरं नाव असेल, विदर्भामध्ये त्याला आणखी दुसरं नाव असेल. म्हणजे मराठवाड्यातल्या लोकांनी दिलं ते लोकल नेम, पश्चिम महाराष्ट्रामधल्या लोकांनी दिलं ते लोकल नेम, विदर्भामधल्या लोकांनी दिलं ते लोकल नेम. आता तुम्ही म्हणाल लोकल नेम का दिले? कारण लोकल नेम वापरायला सोपी असतात, उच्चारायला सोपी असतात, आपल्या ओळखीची असतात. काय असतात? आपल्या ओळखीची. म्हणून आपापल्या पद्धतीने आपण नाव. आता तुम्ही रताळू माहिती आहे ना, जे की आपल्याकडे उपवासाला वगैरे वापरतात. आयपोमिया बटाटा हे याचं सायंटिफिक नेम आहे. काय? आयपोमिया बटाटा. हिंदीमध्ये त्याला शक्करकंद म्हणतात. काय म्हणतात? शक्करकंद. कर्नाटकमध्ये त्याला जेनासू म्हणतात. हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये त्याला मिठा आलू म्हणतात. म्हणजे एकच आहे का नाही? एकच आहे. मराठीमध्ये रताळू म्हणायचं, कन्नडामध्ये जेनासू म्हणायचं, हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये मिठा आलू म्हणायचं, आणखी कुठे शक्करकंद. म्हणजे ही वेगवेगळी नावं दिलीत. आता ही वेगवेगळी नावं जेव्हा असतात तेव्हा त्यांना म्हणायचं लोकल नेम्स. आणि लोकल नेम बदलतात. काय होतात? बदलतात. आता मी हे प्लॅन काय आहे, हे प्लॅन आता तुम्हाला सांगितलं कुठलं कलेक्ट केलंय. समजा राहुरी एरियामधनं कलेक्ट केलंय. मग त्या एरियामध्ये या प्लॅनला कुठली कुठली नावं दिली, लोक यांना कुठल्या कुठल्या नावाने ओळखतात, ते म्हणायचं लोकल नेम. आणि नेम ऑफ कलेक्टर, नेम ऑफ कलेक्टर म्हणजे डीएम साहेब नाही, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट नाही, ज्यानं कलेक्ट केलंय. समजा मी कलेक्ट केलं ना, मग माझं नाव राजेश, इथे काय असणार? शेवटी लिहिलेलं असतं. मी कलेक्ट केलंय ना, मग मलाही त्याचं काही श्रेय मिळालं पाहिजे नाही. तर ते इथं लिहिलं. म्हणजे लोकल नेम्स, नेम ऑफ कलेक्टर मे बी ऍडेड. आता ही जी सगळी इन्फॉर्मेशन आपण शेवटच्या 2 पॉइंट मध्ये पाहिजे की कुठे द्यायची? लोअर राईट कॉर्नर ऑफ सीट. इकडे नाही, हा लेफ्ट कॉर्नर झाला. लोअर राईट कॉर्नर ऑफ सीट may say this information is given at lower right corner of seat. हा प्रश्न हा पॉइंट महत्वाचा आहे बरं का. जे काही आपण इन्फॉर्मेशन देतो, कुठली इन्फॉर्मेशन दिली, सगळी इन्फॉर्मेशन दिली. कुठनं कलेक्ट केलं, कधी कलेक्ट केलं, कुणी कलेक्ट केलं, त्याचं डिटेल डिस्क्रिप्शन, इकॉलॉजिकल कॅरेक्टर, त्याचे बाकीचे कॅरेक्टर, सगळी माहिती दिली. पण कुठे दिली? या लोअर राईट कॉर्नर मध्ये. लोअर राईट कॉर्नर मध्ये, लेफ्ट कॉर्नर मध्ये जमणार नाही. आलं लक्षामध्ये? लेफ्ट कॉर्नर मध्ये ती माहिती आपल्याला देत आहे. तर हे झालं कुणाबद्दल? हर्बॅरियम. नंतर पुढचं एक टेक्निकल टॅक्झॉनॉमिकल एड आहे, ज्याला की आपण काय म्हणतो? बोटॅनिकल गार्डन्स. बोटॅनिकल गार्डन. तर गार्डन्स नुसतं गार्डनच म्हणूया. क्लिअर दिसत नाही काही तुम्हाला? दुसरा पेन वापरूया.
एक मिनिट. बोटॅनिकल गार्डन. आता एक लक्षात घ्या, बोटॅनिकल गार्डन म्हणलं का इथं प्लांट, पण इथं आता हर्बॅरियममध्ये जे प्लांट आहे त्याची आपण डेथ घडवून आणली, मारलं त्याला. इथं मात्र लिव्हिंग प्लांट असणार. बोटॅनिकल गार्डन मध्ये काय असणार? लिव्हिंग प्लांट. आणि बोटॅनिकल गार्डन मध्ये साधी सुधी गार्डन नाही, नॉर्मल गार्डन नाही, ही स्पेशलाइज्ड गार्डन आहे. हे म्हणाल बोटॅनिकल गार्डन म्हणजे काय घरातून उठायचं तिथे जाऊन बसायचं? बिलकुल नाही. ही नॉर्मल गार्डन नाही. हे लक्षात ठेवा का, पहिला मुद्दा क्लिअर करा. ही नॉर्मल गार्डन आहे का? बिलकुल नाही. ही स्पेशलाइज्ड गार्डन आहे. स्पेशलाइज्ड गार्डन. आता बघा याच्यामध्ये to say here we can write the point that is botanical gardens. Botanical gardens are places where plants of different variety collected from different parts of world are grown in scientific and systematic in vivo manner. आता सेम दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, दॅट इज इन विवो. आता इथे काय सांगितलं मी तुम्हाला? काय सांगितलं? कुठले प्लॅंट? लिव्हिंग प्लॅंट. कुठले? लिव्हिंग प्लॅंट. म्हणजे बोटॅनिकल गार्डन असं गार्डन आहे काय वेगवेगळ्या प्लॅंटच्या व्हरायटी, वेगवेगळ्या जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामधनं आपण काय केलं? तिथं वाढवल्या. आणि त्याही कशा? सायंटिफिक मॅनर. कशा? सायंटिफिक मॅनरने. त्याला म्हणायचं बोटॅनिकल गार्डन. आता तुम्ही म्हणाल जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून का आणल्या? त्याची डिटेल स्टडी करायची, आपल्याला माहीत असली पाहिजे. माहीत असलं पाहिजे. मला लक्षात येईल. आणि म्हणून मी म्हणलं ना की जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामधनं हे कलेक्ट करून आणले ते. म्हणजे याचा अर्थ ही नॉर्मल गार्डन नाही, ही स्पेशलाइज्ड गार्डन आहे. स्पेशलाइज्ड गार्डन आहे. म्हणजे ऍक्च्युअली समजा मी जर असं म्हणलं की समजा मी कुठं फिरायला गेलो बाहेर, समजा ऍक्च्युअली बाहेर मी जात नाही, पण असं कन्सिडर करा की मी अमेरिकेला गेलोय आणि एक असं अमुक एक प्लॅंट आहे का आपल्याकडे नाही पण तिकडे आहे, ते तिकडून मी आणलं आणि इथं काय केलं? कल्टिवेट केलं. स्पेशल प्लॅंट आणलं का नाही, मग ते इथं कल्टिवेट केलं. म्हणजे हे गार्डन नॉर्मल नाही, हे स्पेशलाइज्ड गार्डन. आणि मग जे काही प्लॅंट आपण तिथं कल्टिवेट केले त्यांना आपण काय करतो? लेबल देतो. काय करतो? लेबल देतो. प्लांट्स आर लेबल्ड. Then label board, it shows local names. लोकल नेम्स म्हणजे कॉमन नेम्स. मी आता सांगितले लोकल नेम्स, कॉमन नेम्स and scientific names and scientific name of plant. आता बघा इथे समजा एक प्लॅंट आहे, मी ते घेऊन आलो अमेरिकेमधून. गार्डन मध्ये मी हे काय केलं? कल्टिवेट केलं. काय केलंय? कल्टिवेट केलं. मग आता मी ते काय करणार? ही अशी पट्टी याला अडकवणार, एक बोर्ड अडकवणार आपल्या याच्यासारखं. आता हा बोर्ड अडकवला म्हणजे इथं कसं काय अडकवलाय की तुम्हाला माहित नाही हे मी कुठून आणले, कधी आणले, हे काय आहे, हे सगळं काय करतो आपण याच्यावरचं लोकल नेम, सायंटिफिक नेम, याची फॅमिली, जीनस, स्पेसीस सगळं आपण काय करतो? इथं नोट करतो. तुम्ही जर समजा युनिव्हर्सिटीज असतील
मोठमोठी कॉलेजेस वगैरे असतील त्यांच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये गेला तर प्रत्येक प्लॅन्टवरती एक लेबल बोर्ड असतो असा एक लेबल बोर्ड असतो जिथे की सगळी माहिती असते. जसं रस्त्याने जाताना तुम्ही वाचता का नाही, अमुक समजा बीड 125 किलोमीटर, परभणी 150 किलोमीटर, त्या दगडावरती काय केलं, लेबल दिले की नाही माहिती मिळण्यासाठी. तसं याच्यावरती हा लेबल बोर्ड असतो. काय असतो? लेबल बोर्ड असतो. आता पहिली बोटॅनिकल गार्डन जी आहे, पहिली बोटॅनिकल गार्डन एस्टॅब्लिश केली होती ल्युका गिनीने. इटलीमध्ये पिसाई शहर आहे. काय? पिसाई शहर आहे. जैसे फर्स्ट बोटॅनिकल गार्डन, फर्स्ट बोटॅनिकल गार्डन was established by Italian professor Luca Ghini at Pisa in Italy in 1543 मध्ये. पहिली जगामधली पहिली बोटॅनिकल गार्डन जर कुणी तयार केली असेल तर तो ल्युका गिनी. आता आपण पाहिलं होतं ना हार्बॅरियम टेक्निक त्यांना सुरू केलं. तर इटलीमध्ये पिसाई शहर आहे, तुम्ही ऐकून असाल. मला वाटतं मी जर करेक्ट असेल तर पिसा या शहरामध्ये झुलते मनोरे आहे. काय? झुलते मनोरे आहे. आलं लक्षात? तर इथं पहिली जगातली बोटॅनिकल गार्डन ल्युका गिनीने सुरू केली. नंतर से बोटॅनिकल गार्डन ॲट क्यू in England is largest one. जगामध्ये सगळ्यात मोठी बोटॅनिकल गार्डन जर कुठे असेल तर क्यू या शहरामध्ये, इंग्लंडमध्ये क्यू या शहरामध्ये सगळ्यात मोठी बोटॅनिकल गार्डन आहे. आलं लक्षात? आणि क्यू ही जी बोटॅनिकल गार्डन आहे ना, त्याला दुसरे एक नाव दिले बघा, रॉयल बोटॅनिकल गार्डन. रॉयल बोटॅनिकल. आता रॉयल फॅमिली वगैरे शब्द तुम्ही ऐकून असाल ना. रॉयल हा शब्द आला, रॉयल एनफील्ड, रॉयल फॅमिली, रॉयल बोटॅनिकल गार्डन, सगळे इंग्लंड, सगळे इंग्रजाच्या बापाचे. आलं लक्षामध्ये? तर क्यूचं दुसरं नाव आहे रॉयल बोटॅनिकल गार्डन. जगामध्ये सगळ्यात मोठी बोटॅनिकल गार्डन आहे. इट हॅज कलेक्शन of more than 30,000 specimens. म्हणजे preserved plants and more than 7 million herbaria. more than 7 million herbaria. एवढं मोठं, 7 मिलियन पेक्षा जास्त. 7 मिलियन म्हणजे किती? आता सांगितलं ना, 1 मिलियन म्हणजे 10 लाख, 7 मिलियन म्हणजे जवळपास तर 70 लाखाच्या आसपास. काय इथं 70 लाखाच्या आसपास हर्बॅरियम सीट्स आहेत, एवढे मोठे. आणि आपल्याकडे आता ऍक्च्युअली तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आपल्याकडच्या बोटॅनिकल गार्डन देत नाही, पण आपण अख्ख्या जगाचा कारभार करतो म्हणजे आपल्याला माहित पाहिजे. आपल्याकडे एक आहे इंडियन बोटॅनिकल गार्डन, IBG. ही कुठे? हावडा कुठे? वेस्ट बेंगॉल मध्ये. हावडा म्हणजे कलकत्ता. इंडियन बोटॅनिकल गार्डन. आलं लक्षामध्ये? नंतर NBRI नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट. कुठे? लखनौ. कुणाची राजधानी आहे? UPची. माहित पाहिजे, बारीक सारी गोष्टी माहित पाहिजे. तर या आपल्याकडच्या फेमस बोटॅनिकल गार्डन आहे. आलं लक्षामध्ये? इंडियन बोटॅनिकल गार्डन हावड्याला आहे, नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे? लखनौला. तर हे झालं
दोन टॅक्झॉनॉमिकल एड आपण पाहिले, आर्बॅरिया आणि बोटॅनिकल गार्डन. आता मुद्दा लक्षात घ्या बरं का, कन्फ्युजन कधी होतं. हार्बॅरिया म्हणलं का डेड प्लांट मटेरियल आपण इथं प्रिझर्व करून ठेवतो, ज्याचा नंतर आपल्याला अभ्यास करण्यासाठी उपयोग होतो. आणि बोटॅनिकल गार्डन मध्ये आपल्याला लिव्हिंग प्लांट, बोटॅनिकल गार्डन मध्ये आपल्याला लिव्हिंग प्लांट ठेवतो आपण. आता त्याच्या पुढे जाऊन आपल्याला पाहिजे म्युझियम. काय पाहिजे? म्युझियम. एक लक्षात घ्या, म्युझियम मध्ये प्लांट आणि ॲनिमल दोन्ही, पण कसे डेड, पण कसे डेड. लक्षात आलं ना? म्युझियम मध्ये प्लांट आणि ॲनिमल दोन्ही आपण प्रिझर्व करून ठेवतो, पण कुठल्या मेलेल्या अवस्थेमध्ये, कुठल्या मेलेल्या अवस्थेमध्ये. आता त्याच्यामध्ये स्मॉल ॲनिमल्स असतील, अगदी इन्सेक्ट सुद्धा असतील. इन्सेक्ट ठेवता येतात, काही जे बोन्स आपल्याला ठेवता येतात, काही एंटायर ॲनिमल, समजा बर्ड असेल, एखादा मोठा बर्ड असेल, मॅमल असेल. मॅमल्स म्हणजे तुम्हाला एखादी म्हैस, आता तुम्ही म्हणाल म्हैस कसं काय ठेवायची, म्हैस कसं काय ठेवायची, परत मेलेल्या अवस्थेत ठेवायची, वास सुटणार नाही का, सुटणार, तशी ठेवायची नाही. म्हैस हा काही लहान प्राणी नाही. मग तुम्हाला म्हैस जर म्युझियम मध्ये ठेवायची असेल तर काय करावं लागलं, आतलं सगळं मांस काढून घ्यावं लागेल, आतमध्ये भुस्सा भरायचा, ठेवून द्यायची, झालं म्युझियम. म्हैस कुठे गेली? म्युझियम मध्ये. म्हणजे मेलेला कुठं? म्युझियम मध्ये. म्हणजे तुम्ही एखाद्याच्या कानपाटीत सरळ ठोका मारला, कानपाटीत रट्टा मारला, सरळ कुठं जाणार? म्युझियम मध्ये. कुठे जाणार? म्युझियम मध्ये. उद्या जरा समजा मी मेलो तर माझं सगळं मांस काढून घेतलं, आतमध्ये भुस्सा भरला, मुंडे सर कुठे गेले? म्युझियम मध्ये. कुठे? म्युझियम. तर आपण म्युझियम बद्दल पुढच्या तासाला